मागील काही दिवसांपासून सोलापूर आणि शहर परिसरामध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. अशीच काहीशी परिस्थिती सोलापूर लोकसभा मतदारसंघात दिसून येते. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा देखील प्रभावी वापर केला जात आहे. सुसंस्कारी, संयमी, वैचारिक, वादविवाद कार्यकर्त्यांची एक मोठी फळी असणारा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जाते. त्यातच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी केली जात आहे. आमच्या उमेदवारावर बोलाल तर तुमच्या खासगी आयुष्यावर आम्ही भाष्य करू, तुम्हाला अमक्याचा जबाब द्यावा लागेल, तुम्हाला तमक्याचा जबाब द्यावा लागेल, असे म्हणत भाजपचे कार्यकर्ते आमदार प्रणिती शिंदे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहे. लोकशाहीत मतभेद असावेत, पण ते व्यक्तिगत पातळीवर नको. पण भाजप कार्यकर्ते माझ्यावर, माझ्या कुटुंबावर टीकाटिप्पणी करत आहेत. वैचारिक बैठक असलेल्या भाजप कार्यकर्त्यांकडून असे आरोप होत असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. सांगितलं की मी उमेदवार आहे, माझ्याबद्दल पण खोटे नाटे आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि इलेक्शनला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. ते 10 वर्ष सत्तेत होते, त्यांच्याकडे जर पुरावे होते तर करायला पाहिजे होती कारवाई, मग का नाही केली? आणि मला फक्त एवढंच सांगायचं की ज्या पद्धतीने त्यांची सोशल मीडियावर किंवा जे काही चाललं आहे, एकंदरीत मला असं शंका येते की येणारे जे 30-35 दिवस आहेत ते माझ्यावर, माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप, चुकीचे आरोप करण्याची शक्यता मला वाटते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे इन्फॉर्मेशन किंवा चारित्र्यहनन करण्याची पण शक्यता नाकारू शकत नाही, कारण ते नेहमीच प्रचार एकदम खालच्या पातळीला घेऊन जातात. तर मला असं वाटतं त्यांनी पुन्हा एकदा, आपण सोलापूरकर जरी त्यांनी या गोष्टी केल्या तर सोलापूरकर त्या गोष्टीला बळी पडणार नाही. आणि मी त्यांना विनंती करते की मागचे 10 वर्ष तुम्ही जे काही केलं त्याचा लेखाजोखा आम्हाला लोकांना समोर द्या आणि त्या विषयावर आपण इलेक्शन लढूया. आणि सोशल मीडियावर काही दिवसापासून दिसत आहे की रामराज्य येणार आहे, रामराज्य. तर म्हणजे ते कुठेतरी पावती देत आहेत का की मागच्या 10 वर्ष सोलापुरात रावण राज्य होतं? आणि हा प्रश्न मला त्यांना विचारला. तर एकंदरीत असं होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका खोटे नाटे आरोप करत आहे की कुठल्याही काहीही करू शकते. आणि मेन म्हणजे जसं मी म्हणाली, चारित्र्यहनन करण्याची 100% चुकीचे फोटो, चुकीचे माहिती देऊन इलेक्शनला वेगळं निवडणूक आयोगाने तसं आव्हान केलं की बाबा वैयक्तिक पातळीवर गेलं तर तुम्ही आमच्याकडे तक्रार करा, आम्ही कारवाई करू. बघूया आता ते काय कसं. पण मी तुम्हाला म्हणजे मला अशी शंका येते. आणि आपण इलेक्शन लढतोय विकासाच्या मुद्द्यावर. लोकशाही पद्धतीत अशीच इलेक्शन लढले गेले पाहिजे. मागच्या 10 वर्षात मी आता गावोगावी फिरतोय, एकंदरीत एवढा रोष आहे लोकांच्या मनात, कारण का महागाई कमी झाली नाही. दुष्काळात 13वा महिना आहे तिथे. महागाई कमी झाली नाही, पाण्याची टंचाई, रेशन दुकानात माल नाही, नोकरी नाही, विमानसेवा सुरू नाही झाली. ह्या मुद्द्यांवर कुठेतरी येऊन बोलण्यापेक्षा वेगळीकडेच घेऊन जातात. पण जसे म्हणजे सोलापूरकर हुशार आहेत आणि ते ह्या गोष्टीला बळी पडणार. लोकशाही आणि लोकशाहीची मूल्ये ही प्रत्येकाने जोपासलीच पाहिजेत, पण भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तसे होताना दिसत नाही. पक्षाने किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करत असताना कोणत्याही उमेदवारावर वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी करू नये असे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. तरी देखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी केली जात असल्याचे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह अशा पोस्टच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.